जर्मनी दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज म्युनिक इथं संरक्षण गुंतवणूक शिखर परिषदेत मार्गदर्शन केलं। आज जग मोठ्या बदलांमधून जात आहे। भूराजकीय संबंध, पुरवठा साखळीतले व्यत्यय, जलद तांत्रिक परिवर्तन अशी अनेक आव्हानं समोर ठाकली आहेत। या पार्श्वभूमीवर विश्वासू भागीदाराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। लवचिकता, सातत्य आणि परस्पर विश्वास सुनिश्चित करणाऱ्या भागीदाराच्या शोधात अनेक राष्ट्र आणि उद्योग आहेत। भारत आणि जर्मनीची भागीदारी याच निकषांवर आधारित आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले। पंतप्रधान मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी भारतानं परिवर्तनात्मक प्रवासाला सुरुवात केली आहे। जर्मनीच्या साथीनं हा प्रवास शाश्वत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संरक्षण क्षेत्रात उपलब्ध असलेल्या प्रचंड क्षमतेबाबत जर्मनी आणि भारतीय संरक्षण उद्योगातल्या आघाडीच्या उद्योजकांशी त्यांनी चर्चा केली। राष्ट्रीय हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी तसंच जागतिक स्थिरता आणि लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान क्षेत्रात भारतासोबत संयुक्तपणे विकास आणि उत्पादन करण्याचं आवाहन त्यांनी जर्मन उद्योजकांना केलं।